हॅलो स्टुडंट, आज आपण मॅथ्स 2 मधलं फर्स्ट चॅप्टर डिफरन्शिएशन शिकणार आहोत. बघा, एकदम इझी आहे मुलांनो डिफरन्शिएशन. ज्यात काय मी तुम्हाला असं व्हास्ट काय सांगणार नाही आहे, ट्रिक्स आहेत किंवा काही रूल्स आहेत. एकदम शॉर्टकट कसं सांगायचं ते पटापट सांगणार आहोत. तर बघा, एक पार्ट बघूया आपण आज. बघूया डिफरन्शिएशन. तर पहिले काही रूल्स आहेत मुलांनो, तर ते रूल्स तुम्हाला 11thलाच झालेले आहेत. तर ते एक असं नवीन काही सांगत नाही, तरी पण एकदा आपण रीड करूया. बघा, डिफरन्शिएशनमध्ये काय काय रूल्स आहेत. तर एक्स रेस टू एनचा रूल काय, तर एन डॉट हा जो एन पॉवर आहे तो पाठी घ्यायचा आणि एक्स रेस टू एन मायनस वन म्हणजे मायनस त्या पॉवरमधून एक मायनस करायचं. वन आपण एक्स काय तर लक्षात घ्यायचे आहेत, रोजच्या रोज वाचायचे आहेत. येथील लक्षात -1/x स्क्वेअर म्हणजे एक्सचा पॉवर घ्यायचा खाली आणि मायनस साईन लक्षात ठेवायची आयडिया. 1/x रेस टू एन असेल तर काय, तर मायनस घ्यायचं पहिलं, एन घ्यायचा जो पॉवर आहे तो, आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स रेस टू एन प्लस वन तो जो पॉवर आहे. समजा 5 असेल तर 5 + 1 हे 6 येईल खाली आणि वर 5 येईल. समजलं, पटापट सांगू. रूट एक्सचं काय तर 1/2 रूट एक्स माहिती आहे. बघा, साईनचं काय, आता बघा कॉसचं काय, बघा जिथे सी येणार आहे तिथे बघा नेहमी मायनस साईन घ्यायचं. बघा मायनस साईन. टॅनचं काय तर सेक स्क्वेअर एक्स. सेक एक्सचं काय तर सेक एक्स टॅन एक्स. कोसेक बघा सी आला पुन्हा, जिथे सी आलेलं आहे तिथे मुलांनो मायनस घ्यायचं, मायनस कोसेक एक्स. बघा इथे मायनस घेतलेलं आहे, मायनस कोसेक एक्स डॉट कॉट एक्स. कॉट एक्सचं काय बघा सी आलं आहे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. इरेस टू एक्सचं काय तर इरेस टू एक्स. एरेस टू एक्सचं काय तर एरेस टू एक्स पहिला घ्यायचा आणि लॉग ए म्हणजे हा जो बेस आहे तो तुम्ही पुढे नंबर घ्यायचा. लॉग एक्सचं काय तर 1/x. ओके, तर बघा आणखीन तुम्ही ऑब्झर्व करू शकता, एकदम सिम्पल आहे. तर इथे मुलांनो लॉग एक्स बेस टू ए आहे. तर याचा रूल काय आहे तर लॉग एक्स अपॉन लॉग ए असं आहे. लॉग एक्स आणि अपॉन लॉग ए आहे बाळांनो, असं आहे. हा एक लॉग ए कॉन्स्टंट आहे तो तसाच ठेवला आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह जे आहे ते 1/x आपण घेतलेलं आहे. ओके, तर याच्या बेसवर आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. काही थेरम आहे ते बघूया. पहिलं थेरम एकदम इझी आहे. पहिले रूल्स बघूया आपण कोणकोणते रूल्स वापरतात ते. तर एक एक हे तर तुम्हाला 11thला झालेलेच आहेत रूल्स, तरी पण एकदा पुन्हा बघा रूल्स काय कसे लक्षात ठेवायचे ते. इथे यू प्लस ऑर मायनस व्ही आहे. तर प्लस ऑर मायनस व्ही असेल तर त्याला तसंच ठेवायचं आहे. यूचं डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स लक्षात घ्या. व्हीचं डी व्ही बाय डी एक्स, वायचं डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलेलं आहे. इथं पण तसं विथ रिस्पेक्ट टू एक्स यू इंटू व्ही आहे, प्रोडक्ट रूल आहे. तर कसं तर यू तसाच, व्हीचं डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी एक्स प्लस घ्यायचं, व्ही तसाच, यूचं डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स. यू आपण व्ही असेल तर कसं तर मुलांनो डिनॉमिनेटरमध्ये जो व्ही आहे तो व्हीचा स्क्वेअर करायचा आणि न्युमरेटरमध्ये पुन्हा व्ही घ्या पहिला. ओके, आणि यूचं डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स, मायनस घ्यायचं नेहमी लक्षात घ्या. यू म्हणजे व्ही तसाच, यूचं डेरिव्हेटिव्ह असं लक्षात घ्यायचं. ओके, बघा रफ करतो मुलांनो. तर काय काय सांगितलं, व्ही तसाच, यूचं डेरिव्हेटिव्ह मायनस, यू तसाच, व्हीचं डेरिव्हेटिव्ह आणि डिनॉमिनेटरमध्ये व्हीचा स्क्वेअर. ओके, तर लक्षात घ्या तिन्ही रूल्स महत्त्वाचे आहेत. आता आपण ते यूज करणार आहोत मध्ये मध्ये. एकदम सिम्पल. आता काही थेरम आहे बळानो. थेरम तर तुम्हाला काही 11thला झालेलंच आहे. तर थेरममध्ये काय ट्रिक आहे ती बघून घेऊया आपण. एका फटक्यास आहे बघा. तर जो डी वाय बाय डी एक्स बरोबर डी वाय बाय डी यू आणि इंटू डी यू बाय डी एक्स, हा डी यू कट होऊ शकतो मुलांनो. म्हणजे पुन्हा हेच लेफ्ट साईड आलेलं आहे. बघा लक्षात घ्या, संबंधासाठी मी दाखवलेलं आहे तुम्हाला. तर हे काय करायचं, थेरम कसं राईट करायचं तर मुलांनो डेल्टाच्या रूपात लिहायचं. बघा डी जो आहे हा डी, तर पहिला डेल्टाच्या फॉर्ममध्ये लिहायचं आणि त्याला लिमिट द्यायचं. बघा लिहिलेलं आहे डेल्टाच्या रूपात. ओके, तर आता पुढे काय नेमकं करायचं बघा, आणि लिमिट द्यायचं. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 द्यायचं. बघा दिलेलं आहे. बघा तुमचा जो प्रूव्ह दॅटचा पॉईंट होता तो तुम्ही डेल्टाच्या रूपात आहे आणि लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे. बघा ओके, तर ही तुमची एल एच एस आहे आणि ही तुमची आर एच एस आहे. ही एल एच एस आणि ही आर एच एस अशी दोन्ही सॉल्व करायचं म्हणजे काय तसं काय एवढं काय हेवी काहीच नाही आहे. तर हे एल एच एस घ्यायची, लिमिट काढायचं आणि डेल्टा जो आहे तो डीच्या रूपात राईट करायचं, बस संपलं. एल एच एस तसंच आर एच एस घ्यायची, लिमिट काढायचा, जो डेल्टा आहे तो डीच्या रूपात लिहायचं, झालं. एल एच एस बरोबर आर एच एस संपलं. बघा मी काय काय म्हणालो, समजत नसेल तर पुन्हा पुन्हा बघा आणि अशा रूपात पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा तेच केलेलं आहे त्यांनी आणि लक्षात एकदम इझी आहे बाळांनो. आत्ताच मी तुम्हाला म्हणालो की एल एच एस कशी तर डेल्टाच्या रूपात आहे. बघा डेल्टा वाय आपण डेल्टा एक्स, तर डी वाय बाय डी एक्स बनवलं. ओके, बाकी हे काहीच लिहू नका, काय नंबर काहीच लिहायची गरज नाही बाळांनो, एकदम सिम्पल आहे. रोमन काय सिम्पल आपण देऊ शकतो नंबर. लेफ्टला 1 नंबर द्या, सिम्पल नंबर आपला. राईटला 2 नंबर द्या, फ्रॉम 1 and 2 एल एच एस बरोबर आर एच एस झाला. ॲन्सर तुमचं हे फायनल आलं. ओके, सिम्पल आहे बघा बाळांनो, काहीच कठीण नाही आहे. पुढे जाऊया आपण. आता काही प्रॉब्लेम्स आहेत मुलांनो, तर प्रॉब्लेम्स एकदम इझी आहेत. तर ते प्रॉब्लेम्स पहिले बघूया आपण, एक एक सॉल्व करूया. इथं मुलांनो त्यांनी जास्त काय प्रॉब्लेममध्ये आतमध्ये जे टर्म्स आहेत त्याला यू बी घेतलेलं आहे.
तर आपण डायरेक्ट लिहूया वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. ओके, मी लिहत नाही, लक्षात घ्या. हे 11th होतं. रूट एक्सचं काय तर 1/2 रूट एक्स. बघा 1/2 एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे मुलांनो. हा एक्स नाही आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे असा. आणि त्याला तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर असं आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5, नीट लक्ष द्याल असं आहे. आणि आतल्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काय आहे, हा जो एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मुलांनो, बघा हा एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. ओके, ह्याचा आतल्याचं काय एक्स स्क्वेअरचं काय तर 2x आहे मुलांनो, आणि 5चं काय 0, तर 2 कोलॅप्स झालं. बघा आलं ॲन्सर, सिम्पल आहे. बघूया आता आपण एक एक टॉपिक. इथे मुलांनो बघा आलेलं आहे असं ॲन्सर, तुमच्या लक्षात आलं असेल आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे. बघा हे ॲन्सर तुमचं आलेलं आहे डी वाय बाय डी एक्स. ओके, तर नीट ऑब्झर्व करा. तर हे काय वरचं लिहायची गरज नाही, डी वाय बाय डी एक्स लिहायचं, हे पण काय लिहायची गरज, डायरेक्ट तुमचं ॲन्सर आलं. ओके, एकदम इझी आहे मुलांनो. तर आणखीन आपण टॉपिक बघूया काय त्यांनी दिलेलं आहे ते. तर इझी आहे मुलांनो. तर याचं पण तुम्ही काढू. बघा साईन ऑफ लॉग एक्स. बघा वायचं काय तर डी वाय बाय डी एक्स, साईनचं काय तर कॉस एक्स. बघा पटक्याच लिहितो. आणि लॉग एक्स तसंच ठेवायचा, हा जो लॉग एक्स आहे तो तसाच ठेवायचा, आणि पुढे लॉग एक्सचं 1/x. संपला ॲन्सर, एवढंच. हा एक्स आहे तो खाली जाईल. समजलं, इझी आहे बळानो. बघा ते ॲन्सर आपण बघूया. एकदम इथं इझी आहे बळानो, एवढं काय मधलं काय लिहायची गरज नाही आहे. तर हे तुमचं पटक्यास ॲन्सर येईल बळानो, एकदम इझी आहे. एवढं काय खूप लिहिले बघा, एवढं काहीच लिहायची गरज नाही एवढं. हे बघा हे तुमचं ॲन्सर आलं डायरेक्ट. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे डी वाय बाय डी, हे पण काय लिहायची गरज नाही, हे लिहायचं आहे डी वाय बाय डी एक्स. आत्ताच सांगितलं. तर साईनचं काय तर कॉस, बरोबर आहे, आणि लॉग ऑफ एक्स तसंच, आणि लॉग एक्सचं काय तर 1/x. तर बघा आलेलं आहे खाली, दिसतंय. तर अशा रूपात तुम्हाला मांडायचं आहे, एकदम इझी. जाऊया पुढे आपण. मग अशा रूपात तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, एकदम इझी आहेत मुलांनो. तर पुढे ई रेस टू टॅन एक्स, एक अजून एक बघूया आपण, ई रेस टू टॅन एक्स. तर ई रेस टू टॅन एक्स काय तर ई रेस टू टॅन एक्सचं ई रेस टू एक्सचं ई रेस टू एक्सच, आणि फक्त पुढे टॅन एक्सचं मुलांनो सेक्स स्क्वेअर एक्स लिहायचं आहे, बस संपलं. अजून आता एक्स आहे, एक्सचं 1 आहे ना, समजा इथं 2x असतं इथे एक्सची, इथे तर 2x 2 आहे, पुढे पुढे लिहत जायचं मुलांनो. समजलं, एकदम इझी आहे मुलांनो, काहीच कठीण नाही. जाऊया आणखी पुढे. तर इथे बघा मुलांनो, इथे तुम्हाला 5/3 cos x - 2 हा काय तर 5/x. तर 5/xचं काय तर 5 तसंच येणार आहे, आणि log 5 येणार आहे. पुढे काय येणार आहे, log 5 येणार आहे. बघा असं तुमचं log 5 होईल. आणि जो पॉवर आहे तो पॉवरकडे बघा, पॉवरकडे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 3 cos x - 2, तर 3 तसाच, कॉसचं काय तर मायनस साईन एक्स, मायनस साईन एक्स, मायनस साईन एक्स तुम्ही लिहितात मुलांनो. ओके, मायनस. आणि बघा तर पुढे तुम्हाला -2, तर 2चा 0 कॉन्स्टंट, म्हणजे -3 साईन एक्स येईल. बघा हे ॲन्सर आलेलं आहे. जरा नीट ऑब्झर्व कराल बघा इथे. आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की ते तुम्ही ॲन्सर बघू शकता. तर -3 साईन एक्स बघा दिसतंय, बघा नीट व्यवस्थित. तर -3 साईन एक्स, आणि ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स, आणि लॉग ए म्हणजे 5 आहे तुमचा. ओके, रूल वापरायचे, रूल पाठ हवेत, फटाफट समजून घ्याल. पॉवरचं डेरिव्हेटिव्ह आहे बघा, हे जर पॉवर होतं ते तुम्ही काढलेलं. 3 तसेच, कॉसचं मायनस साईन एक्स, आणि -2चं 0 होतं. ओके, जाऊया पुढे. मुलांनो आणखीन बघा इझी आहेत बघा टॉपिक्स. तर रुटात पुन्हा आत्ता झालेला पॉईंट, रुटातला पॉईंट जो आहे तो एकदम सिम्पल आहे मुलांनो. तर रूट एक्स काय तर 1/2 रूट एक्स. बघा रूट एक्स काय सांगितलं तर 1/2 रूट एक्स, म्हणजे साईन एक्स क्यूब जे काय आहे ते तुम्ही मांडताय. ओके, आणि साईनचं काय तर कॉस काढताय तुम्ही, कॉस एक्स क्यूब, आणि एक्स क्यूबचं काय तर 3x² लिहिता तुम्ही. ओके, तर असं तुम्ही मांडता, एकदम इझिली लिहिताय. बघा काय बोलते त्याच्याकडे लक्ष ठेवा, हँडरायटिंग दिसत नसेल तर. ओके, तर अशा रूपात तुम्ही फटाफट लिहू शकता मुलांनो. बघा मोठी चेनच्या फॉर्ममध्ये. इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर पहिला हा तुमचा जो बाहेर हा लॉग आहे त्याचं तुम्ही काढता, हा एक्स घेता पूर्ण. तर 1/1 cos x⁵ असं घेता, 1/cos x⁵ घेताय तुम्ही. ओके, आणि नंतर त्या कॉसचं काय तर मायनस साईन x⁵ घेत आहे, आणि x⁵ काय इथे लिहितो खाली 5x⁴ घेत आहे, x⁴ रूल वापरतो. असं तुम्हाला करायचं आहे, एकदम इझी आहे मुलांनो, काहीच कठीण नाही. पुढे पुढे मांडत जायचं आहे, एवढं काही लिहायचं काहीच नाही आहे मुलांनो. एवढं त्यांनी जे मांडले ते काहीच लिहायची गरज नाही आहे, डायरेक्ट तुमचा ॲन्सर येते बघा. ओके, तर एकदम सिम्पल आहे मुलांनो. बघा आणखीन पुढे जाऊया आपण. बघा
तर इथे मोठा आहे, पण मोठा असं काही नाही, छोटा आहे. तर इथे रूल सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला असं भयानक न वाटणार. हा इथे यू आहे आणि हा तुमचा व्ही आहे बाळांनो. ओके, बघा क्वेश्चन बघा पहिला, क्वेश्चन तुम्हाला लक्षात येईल डायरेक्ट. तर हा जो तुमचा आहे, तर हा यू आहे, हा व्ही आहे. तर यू तसाच व्हीचं डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही तसाच यूचं डेरिव्हेटिव्ह, आलं लक्षात. आणि त्यानुसार काढायचं. एक्स क्यूबचं काय पॉवर आहे बघा, पहिला पॉवर 4 आहे, तर तो 4 पाठी घ्या असा, आणि त्याच्यातून हे जे आहे ते तसंच लिहा पहिलं, आणि 4मधून एक मायनस करणं 3 होणार आहे. आणि आतल्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे काढता. एक्स क्यूबचं किती तर 3x². ओके, आत्ताच झालं. एक्स क्यूब एक्स रेस टू एनचा 2xचं किती तर 2 आणि -3 0, असं पुढे पुढे तुम्ही लिहत जायचं, समजलं. तर एकदम इझी आहे बाळांनो. हे पुढे इथे तुम्हाला काढायचं आहे, इथे काढायचं आहे. हे जे मी इथं काढून दाखवलं ते, हे जे मी तुम्हाला इथे काढून दाखवलं आत्ता इथे, ते इथे तुम्हाला काढायचं बघा. हा तसाच, हा कॉस, हा पुन्हा जो पॉवर आहे बाळांनो, तर 3 जो आहे तो पाठी जाईल असा. 3मधून 1 मायनस करणार, आणि पुन्हा ब्रॅकेटचं एक्सचं किती 1, कॉसचं मायनस साईन एक्स. ओके, तर असं तुम्ही बनवू शकता म्हणून. एकदम इझी आहे बघा, काहीच कठीण नाही आहे. एवढं खूप लिहिलेलं आहे, एवढं काहीच लिहायची गरज नाही. तुम्ही फटक्याच आन्सर काढायला, एवढं काहीच लिहायची गरज नाही मुलांनो. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं आहे कसं काढायचं ते. बघा, एक एक टॉपिक आणखीन बघू शकता मुलांनो, एकदम सिम्पल. बघा इथे रूल पहिला ऑब्झर्व करा. हा लॉग एक्स बेस टू 5 आहे, म्हणजे लॉग ए बेस टू बी आहे. तर लॉग ए आपण लॉग बी, हा रूल तुम्हाला माहिती आहे 11ला. तर आता पुन्हा रूल आहे बघा, लॉगचाच रूल आहे, लॉग ऑफ ए आपण बी, तर लॉग ए मायनस लॉग बी. ओके, तर हा ए आहे, हा बी आहे बाळांनो. लक्षात आलं, रब करतो आता, तुम्ही लक्षात घ्या पुन्हा. तर पुन्हा हा कॉन्स्टंट आहे, 0 येईल याचं डेरिव्हेटिव्ह. हा जर तुम्ही ऑब्झर्व केलं वायचं डिवायडेड, हा लॉग ए बेस टू पुन्हा बी येतो बघा, 3 आहे, तर लॉग ए आपण लॉग बी येतो बघा, लक्षात. तर डिफरन्शिएट काय असेल याची काही गरज नाही, डायरेक्ट तुम्ही फटाफट सोडवा. वायचं डिवायडेड लिहित आहे, लक्षात. आणि वरचं बघा, जरा रब करतो, वरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. लॉग 3 जो आहे हा कॉन्स्टंट आहे, वरचं डेरिव्हेटिव्ह तुमचं निघेल लॉग ऑफ लॉग एक्स 1/log x 1/log x, आणि या लॉग एक्सचं पुन्हा पुढे लिहित आहे 1/x, आणि ते तुमच्या बाजूला लॉग 3 खाली येते, ते पण तुम्ही इथे लिहिणार आहात इथे. रब करतो खाली तुमचं उत्तर, आणि लॉग 5 हे जे कॉन्स्टंट आहे याच्यात काहीच एक्स बीस नाही, 0 उत्तर. ओके, बघा खाली आन्सर आलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल बघा. हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आत्ता सांगितल्याप्रमाणे, सिम्पल आहे. तर इथे मला आणखीन बघा तुम्हाला दिलेलं आहे, हे बघा, हा एक दुसरा प्रॉब्लेम दिलेला. हा ए आहे, हा बी आहे, मल्टिप्लाय बी, आणि खाली सी आहे डिवायडेड बाय. मग ए इंटू बीचा रूल काय, तर बाळांनो ए प्लस बी असं वापरतात बघा, मांडलेलंच आहे, एकदम इझी आहे बाळांनो. तर ए इंटू बीचा रूल हा बघा, हा ए आहे, हा बी आहे, तर ए प्लस बी येणार आहे, लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ए प्लस लॉग बी, आणि डिवाइड होतं खाली, तर हे मायनस आहे बाळांनो. आता हे जे काही पॉवर आहे त्याला रब करतो, त्याला मी तुमच्या जास्त लक्षात येईल. तर हा जो 3x पॉवर आहे तो खाली येईल, असं रूल आहे, लॉग ऑफ ए रेस टू एक्स, तर एक्स अलीकडे जाईल, एक्स लॉग ए असं रूल वापरायचा. 2/3 हे जो आहे तर तो तुम्ही पाठी मांडताय बाळांनो, इझी आहे पाठी. तुम्ही हा जो 2/3 आहे तो पाठी घेत आहे तुम्ही, हा जो 2/3 आहे तो पाठी घेत आहे, हा पण खाली पाठी घेत आहे. आणि मग पाठी घेतल्यानंतर लॉग ऑफ 3x - 4, पुन्हा लॉगचा रूल वापरतो 1/, हा ब्रॅकेट 3x - 4, 3xचा 3 घेत आहे तुम्ही डेरिव्हेटिव्ह, एक्सचं 1 आणि 4चं 0, तसं हे बनवतं सेम. आणि तुम्ही सोडून आफ्टर सॉल्विंग, बाकी सॉल्व करायची इझी मेथड आहे, काय कठीण नाही. हे तुमचं फायनल आन्सर येईल बघा. म्हणून इथे पुन्हा रूटामध्ये रूल आहे 1 - cos θ. तर 1 - cos θ काय रूल आहे जरा नीट लक्षात घ्याल. 1 - cos θ, तर 1 - cos θचा रूल काय, तर 2 sin² θ/2. आता हा पूर्ण θ आहे बाळांनो, तर θ/2 येते, पण θ तुम्ही ही जर व्हॅल्यू इथे पुटअप केली तर 3x/2 जर इथे पुटअप केली तिथे तुम्ही इथे कुठे, तर इथे जर तुम्ही बघा 3x/2 खाली हा तुमचा θ आहे एवढा, तर 2 × 2 4 होतील बघा, आले लक्षात. हे 11चं आहे 1 - cos θ हाफ अँगल, तर 1 + cos θ काय, तर 2 cos² θ/2, पुन्हा हा θ एवढा, आणि खाली 2 येतात असे, म्हणजे ते 4 झाले बघा बाळांनो, आलं असेल लक्षात तुमच्या. सिम्पल रब करतो याला बघा, पुन्हा लक्षात घ्या. तर ते तुम्ही 2 कोलॅप झालं, सिम्पल झालं. साईन आपण कॉस टॅन, आणि रूटाचा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे ओरिजिनल नंबर, हा ओरिजिनल नंबर येईल बाळांनो आत बाहेर. मग आता मला आता पुढे आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे मगासारखं, सिम्पल बघा, फटाफट सांगतो. इथे त्यांनी खूप मांडलेलं आहे, तेवढं कमी सांगत नाही आहे. तर लॉग आहे बघा, पहिला हा एक्स घेऊया, पूर्ण सर्कल केलं ते, तो लॉग एक्स आहे, तो 1/x, एक्स नाही आहे तो बघा, तर तो कोण आहे बाळांनो, tan of 3x/4, हा इथे तुम्ही मांडणार आहात आता सांगितलं ते. आणि हा टॅनचा डेरिव्हेटिव्ह पुढे काढायचा, काय sec²
सेक्स स्क्वेअर 3x/4 3x/4 समजलं. बघा नीट लक्षात घ्या. 3x/4 आणि 3x/4चं पुढे लिहायचं, इथे लिहितो बाळांनो. तर 3/4 हे पुढे लिहायचं, हे इथे लिहायचं होतं तर तिथे लिहिलं. समजलं. तर असं तुम्हाला सिम्पली रायटिंग करायचं बाळांनो रफ केला. समजलं का. बघा पुन्हा सांगतो. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय. तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह बाळांनो तुम्ही ऑब्झर्व केलं बघा, मांडलेलंच आहे. तर ऑब्झर्व करूया आपण. तर आत्ताच सांगितलं तुम्हाला की लॉग एक्सचं काय. तर 1/x हा बघा, हा एक्सचं काय. तर हा एक्स नाही आहे तर टॅन आहे. तर टॅनचं काय तर सेक्स स्क्वेअर आहे. आणि हे एवढं काय मांडत जायचं नाही. ह्याचं पुन्हा काढा. 3x/4चं काय तर एक्स कट होईल, हा एक्सचं 1 आणि 3/4 येईल बघा. डायरेक्ट तुमचा आन्सर येईल. आणि आफ्टर सॉल्विंग काय एक्सपांड करून बघा 1/tan काय होतं तुमचा. तर 1/tan तुमचा कॉट होते माहिती आहे रूल. आणि कॉटला स्प्लिटिंग करा cos/sin. सेक्स स्क्वेअरला 1/cos². ॲडजस्ट करा त्याला. आणि मग तुमचं काय काय कट होतील बघा काही टर्म्स अशा. ते cos एक जातो बघा. आणि साईन कॉस असं होतं. इथे 4 आहे, इथे 4 आहे. ते 2 इथे द्या, 2 बाहेर घ्या. 2 sin θ डॉट cos θ. तर sin 2 θ रूल येतो आहे. आणि जो साईन आहे 2 sin θ आणि मग जो साईन आहे तो वर जाताना कोसेक होईल म्हणा. 3/2 अशा रूपात तुम्ही बनवाल. एकदम इझी आहे, काहीच कठीण नाही आहे. बघा रूल वापरले आहेत, पुन्हा लक्षात घ्या. 2 sin θ हा 2 sin θ डॉट cos θ. तर काय येईल sin 2 θ. साईन 2 आणि θ कोण आहे तर 3x/4 आहे. तर याने डिवाइड होणार आहे 2 2 आणि म्हणून हे 2 आलेलं आहे. समजलं. आता असा अंदाज नको वाटायला. इथे पण बाळांनो तुम्हाला काय करायचं आहे नेमकं. तर इथे तुम्ही जो ऑब्झर्व केलं ते मायनस टर्म आहे. तर हे जे मायनस आहे ते दोन्हीकडे तुम्ही प्लस करायचं आहे. इथे हे तुम्हाला जे दोन्हीकडे आहेत हे तुम्हाला इथे प्लस करायचं बाळांनो. आणि मग खाली a - b बघा. a - b हा a आहे. a - b a + b काय रूल आहे. तर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर तुम्हाला असं वापरायचं बघा, लिहायचं आहे. तर लिहिले बघा खाली ऑब्झर्व करा. तर एकदम इझी आहे बाळांनो. तर काय तर रूटाचा स्क्वेअर काय होतं तर रूट जातो बाळांनो. आणि -x² कोलॅप्स होता आहे a². आणि पुन्हा मग लॉग ऑफ a बघा, पुन्हा रफ करतो नीट लक्षात द्याल. लॉग ऑफ a आणि अपॉन b. तर लॉग a मायनस लॉग बीचा रूल तयार होतो बघा. एकदम इझी. आणि मग बाळांनो तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर लॉग ऑफ a⁻x. तर हा x म्हणजे जो पॉवर आहे तो रूल आहे लॉगचा अलीकडे जाईल 2. अजून डेरिव्हेटिव्ह नाही मी काढलेलं. आणि हे कॉन्स्टंटचं 0 आहे डेरिव्हेटिव्ह बाळांनो. बघा डिफरन्शिएट आता आपण तुम्ही करताय. तर आता 2कडे बघू नका. हा जो 2 आहे त्याच्याकडे नको. हे लॉग x आहे, हा एक्सकडे बघा. तर एक्सचं आता आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे बघा पुढे. एकदम इझी. तर इथे तुम्ही जर खूप त्यांनी मांडलेलं एवढं मांडायची गरज नाही आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढता बघा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही बघा हे लॉग एक्स आहे एवढा. तर 1/ हा संपूर्ण तुम्ही काढताय. आणि ह्या रूटाचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पुन्हा इथे काढायचा आहे. रूटाचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 1/2√x 1/2. पण एक्स कोण आहे आतमध्ये x² + a² आहे बघा. इथे x² हा जो टर्म आहे तो इथे x² + a². आणि त्या x² पुन्हा तुम्ही 2x लिहिता इथे बाळांनो. हे 2 कोलॅप्स होतील तुमचे. हे जे 2 आहे इथे हे कोलॅप्स होतील तुमचे. ओके. आणि मग x राहतील आणि प्लस बघा इथे प्लस म्हणता. आणि प्लस x आहे, एक्सचं 1 डेरिव्हेटिव्ह. ओके. आणि मग प्रॉपर फॉर्ममध्ये करून तुमचा ॲन्सर येईल बघा. इथे आता मी तुम्हाला मांडून दाखवलंच बघा. 1/2 हे x² काय तर 2x, a²चं 0. आणि हा जो प्लस x होता बघा, हा जो प्लस x होता एक्सचं 1, तो एक्सचं 1 इथे तुम्ही मांडलेलं आहे बघा. हा प्लस एक्सचं 1. आणि प्रॉपर क्रॉसमध्ये याच्या खाली 1 घ्या, क्रॉस मल्टिप्लाय करा आणि ॲडजस्ट करून तुम्ही सॉल्व कराल. एकदम इझी आहे मुलांनो. आता मुलांनो हा रूल आहे 11चा रूल आहे बघा. हा रूल तुम्ही जर ऑब्झर्व केला जरा त्या रूलकडे ऑब्झर्व करा थोडंसं. जरा हे करतो रूल बघा काय तो. एकदम इझी आहे मुलांनो, काहीच कठीण नाही. इथे हा जो 4 आहे तो 4ला स्प्लिट केला 2 स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये गेला 2⁻². बघा रूल नंतर सांगतो. हा जो 2 आहे हा बघा, हा जो 2 आहे तो वर घेतला इथे. हा 2 वर जाईल बघा, म्हणजे लॉगचा पॉवर जाईल. sin² x येईल. तसंच जसं लेफ्टला केलं 9चा 3² 3 इथे cos² जाईल इथे बाळांनो cos². आणि मग इथे रूल आहे बघा. हा रूलकडे पाहिलं तर रूल मी पहिले लिहितो a⁻log 11चाच रूल आहे log x बेस टू a. बघा हा बेस a आहे, हा पण बेस a आहे. तर हा बेस a आहे बाळांनो, डोंट फॉरगेट. तर हा जो बेस a जर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर x बेस टू a बघा. तर उत्तर काय तर ह्या लॉगचा नंबर येणार आहे. हा रूल आहे लक्षात घ्या. रफ करतो मी तो तुम्ही रूल आता लिहितो बघा. हा जे ते रूल वापरायचा इथे पण वापरायचा. रफ करतो. आता तुमच्या लक्षात आला असेल काय रूल वापरला आहे बघा. तर हा बेस आहे 2
हा पण लॉगचा बेस आहे बघा, इथे दिसतोय. तर हे तुमचा ॲन्सर येईल. इथे पण हे येईल. मग सायन्स स्क्वेअर प्लस सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, ॲन्सर किती 1. आणि 1 कॉन्स्टंट आहे बघा, डिफरन्शिएट 0 बघा, वायचं डिवायड एक्स. एकदम इझी बघा, काहीच कठीण नाही. तसंच सेम छोटा तुकडा इकडे दिला बघा, एकदम इझी बघा. इथे पण तुम्ही जर स्प्लिटिंग केलं, बारकाईने ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला इथे डायरेक्ट इथे मिळालं. इथे तुम्हाला सोडवायला तर लागला. इथे बघा ए आहे आणि एचा स्क्वेअर म्हणजे A असं तुम्हाला दिलेलं आहे. तर याला जर स्प्लिटिंग केलं तर याच्या स्प्लिटिंग तुम्ही जर केलं, याला स्प्लिटिंग करा तुम्ही लॉग x⁴ अशा रूपात. तर ऑब्झर्वेशन इज देअर बघा. तर A⁴ cot x असं येईल तुमचं, A⁴ cot x. जर स्प्लिटिंग केलं तर हा बघा रूल दिसतो तुम्हाला बाजूला, A log f(x) a. तर हा f(x) तुमचा बाजूला येणार आहे. तसंच तुम्हाला इथे रायटिंग करायचं आहे. तर A⁴ cot x. तर हे तुमचं A⁴ cot x. आणि मग A⁴ रूल काय A⁴x. तर इथे तुम्ही स्प्लिटिंग केलं, तुम्ही जरा बारकाईनं ऑब्झर्व करायचं आहे. तर A⁴x रूल काय, तर A⁴x डॉट लॉग ए. म्हणजे इथे cot xचं तुम्हाला पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर cot xचं ते काय, तर मायनस cosec स्क्वेअर एक्स. इझी आहे बघा मुलांनो. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, त्याला स्प्लिटिंग करायचं आहे तुम्ही. तर A पुन्हा तुम्हाला डबल दिलं बघा, लॉग ऑफ cot x⁴a असं दिलेलं आहे तुम्हाला. तर त्याच्यात तुम्ही जर स्प्लिटिंग केलं तर तुमच्या नक्की लक्षात येईल. तर इथे हा लॉगचा हा ऑलरेडी बेस आहे तुमचा, बरोबर आहे, हा ऑलरेडी बेस आहे. आणि हा लॉगचा बेस आहे तुमचा. तर तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं तर तुमचं हा रूल इथे तुम्हाला वापरायचा आहे, डायरेक्ट A⁴ cot x येईल. ओके. तर अशा रूपात तुम्हाला सिम्पल प्रॉब्लेम्स आहेत बघा, तर ते तुम्ही सॉल्व करू शकता. इथे पण तेच आहे, स्प्लिटिंग आहे मुलांनो, √x आहे. बघूया इथे एक प्रॉब्लेम जो आहे तो दिलेला त्यांनी. तर इथे मुलांनो तुम्ही जर ऑब्झर्व केलं, जरा व्यवस्थित लक्ष द्याल. पॉईंट काय आहे, तर तुम्हाला √x दिलेला आहे. तर f(x)चं f'(x) आणि √xचं काय, एवढं काय लिहायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही इथे तुम्ही एवढं काहीच लिहायची गरज नाही. डायरेक्ट हे तुम्ही सोडवा, हे तुमचं उत्तर येईल. बघा सांगतो कसं ते. तर √x काय, तर 1/2√x बघा, 2 आणि हा ब्रॅकेटमध्ये आहे. ते बघा, रब करतो त्याला, मी तुमच्या लक्षात येईल बघा. याला जरा नीट लक्ष द्याल, आता तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. तर √x ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय, तर 1/2√x बघा. 2 हा 2 तुमचा इथे मांडला आहे तो. ओके. आणि हा √x, या √xचं का आतमध्ये तर 7 तसेच. आणि g(x)चं का, तर g(x) बघा इथे मांडलेलं आहे. तर आतल्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह तुम्ही इथे काढायचं आहे. ते काढलेलं नाही, पण एवढं का मांडायची काहीच गरज नाही, म्हणून डायरेक्ट तुम्ही ही स्टेप येईल तुमची. आणि मग तुम्हाला ह्या g'(x), f'(x)ची ते तुम्हाला 3 व्हॅल्यू काय दिलेलं आहे, त्यांनी ते व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. बघा इथे बाजूला त्यांनी मांडलेलंच आहे. हे बघा इथे दिलेलं आहे g(3). ह्या व्हॅल्यू आपण आता पुटअप करूया. तर g(3)ची 4 दिलेलं आहे, g'(3)ची 5 दिलेलं आहे. तर g'(x)ची तर एक्समध्ये 3 पुटअप करायचं तुम्हाला इथे. एक्सची तर 3 पुटअप करा पहिले. आणि मग g'(3)ची व्हॅल्यू किती तुमची, तर 5 आहे. तर 7 × 5 35 मांडलेत. आणि इथे 7 आणि g(3) किती 4 आहे. 7 4 जा बघा, 7 इथे 4 आहेत तुमचे 28. आणि -3 करताय तुम्ही, रुटात, हे रुटात आहे. तर 28 - 3 25. 25चं स्क्वेअर रूट 5 आलेलं बघा. आणि मग 5ने डिवाइड करू, 5 7 जा 7/2 येईल बाळांनो. ओके. तर असं एकदम इझी आहे बाळांनो. असेच तुम्हाला एक्झरसाईजला त्यांनी दिलेलं आहे बघा, तर ते पण तुम्ही सॉल्व करू शकता. सिम्पल आहेत बाळांनो. बघा एक्झरसाईजला असं दिलेलं आहे. त्याला तुम्ही y घ्यायचं, y. आणि मग 5 आहेत पॉवर, तर ते x⁴n रूल वापरा. तर 5 पाठी जातील, 5 आणि हा ब्रॅकेट आणि 4 येईल पॉवर. आणि त्याच्या पुढे तुमचा हा ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पुढे काढायचा बघा. मी डायरेक्ट लिहिलं, एका स्टेपमध्ये लिहू शकता. 3x² - 2. ओके. आणि x1 डेरिव्हेटिव्ह 1 आहे, -1चं 0 बाळांनो. असं तुम्ही फटाफट सोडू शकता. √x असेल तर इथे तुम्हाला y घ्यायचं, yचं डिवाइड x करणार आहात. तर पुन्हा मी रब करतो हे, तर नीट लक्षात द्याल. √xचं सांगतो एक. तर √xचं काय, इथे y घेता तुम्ही. ओके. तर डिवाइड x, √xचं काय, तर 1/2√x बघा. इथे हे जे टर्म आहे ती इथे तुम्ही मांडताय. आणि पुढे काय लिहित आहे तुम्ही, तर x² 2x, 4xचं 4 तुम्ही मांडता बघा, xचं 1 आणि नंबरचं 0. असं तुम्ही सहज एकात एक तुम्हाला रूट्स काढता येतील. आता जो काय पुढला टॉपिक आहे चॅप्टरचा, तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. थँक्स.